सांगली महापालिकेच्या शिक्षण विभागावर गंभीर आरोप करण्यात आले। खासगी अल्पसंख्याक शाळा बंद पाडण्यासाठी बैठका घेतला जात असल्याचा आरोप करत काही शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। आरोपानुसार एका लोकप्रतिनिधीने महापालिकेच्या बैठकीत चौथी पुढील वर्ग बंद करण्याचे निर्देश दिले। तसेच शाळांमध्ये जाऊन शिक्षकांना धमकावणे, महिलांसमोर अपमानास्पद भाषा वापरणे आणि पोलीस कारवाईची भीती दाखवण्याचेही आरोप करण्यात आले आहेत। पीडित शिक्षकांनी या प्रकाराची तक्रार महापालिका आयुक्तांकडे केल्याचं सांगितलं जात असलं तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा करण्यात आलाय। मराठी व अल्पसंख्याक शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी शासनानं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान संबंधित आरोपांबाबत संबंधित लोकप्रतिनिधी किंवा महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। या प्रकरणामुळे सांगलीच्या शैक्षणिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सांगली प्रतिनिधी वाहिद मुल्ला यांचा रिपोर्ट। खास शाळा बंद पाडायसाठी महापालिकेमध्ये मीटिंग घेतली जाते। स्वतः आमदार नायकोडी साहेब जातात मीटिंगला आणि आजच्या आज चौथीच्या पुढे शाळा चालवायची नाही, ते दाखले 5 नंबरला देऊन टाका, 21 नंबरला देऊन टाका असं नायकोडी साहेब सांगतात। अहो, तुम्ही संविधानिक पदावर आहे साहेब, तुम्ही महापालिकेच्या शाळा वाढल्या पाहिजेत। आपली अल्पसंख्याक मुलं शिकतायत, तुमच्या शाळांसारखे त्या शाळांवर टॉवर पण नाही, त्यामुळे या शाळेत मुलं शिकली तर कॅन्सर व्हायचा पण धोका नाही। आपण कुठं तर 10वी आणि 12वी शिकलेलो आहे, आपण या सरांना कुठल्या भाषेत बोललं पाहिजे, मुलं तर निदान जास्त शिकू द्या अशी आमची विनंती। तर त्यांचा मुलगा एका शाळेत गेला, का वाया वाटला नाहीस, तुला घरात उचलून घेऊन जाईन, तुझा पगार बंद करेन, शाळा बंद पडली तर आमच्या टिंबला माहीत नाही, अशा महिलांसमोर लज्जा उत्पन्न व्हायच्या भाषेत बोलला। आणि ह्यांच्या विरोधात कोण जात नाही भीतीनं, कारण हे त्याचा कार्यक्रम करतात। तरीही शिक्षकांनी कुठंतरी एकजूट होऊन आयुक्तांना तक्रार दिली, मात्र आयुक्तांनी पण यांच्या पुढं काही चाललं नाही वाटतं तर, आणि आयुक्तांनी काही दखल घेतली नाही। आजपर्यंत काही कारवाई नाही। आज महिलांच्या समोर असं घाणेरडं नागडा करून मारतो बिरतो असं काही तर बोलत असतील, खूप घाणेरडं। ते एका पालक तिथे ॲडमिशनला गेले तेव्हा त्यांनी रेकॉर्डिंग पण केलं, ते त्यांनी मला पाठवलं, मी आपल्याला पाठवीन दे। पण इतक्या खालच्या भाषेत एका शिक्षकाला, 10वी आणि 12वी झालेले लोक जर शिक्षकांना शिव्या घालत असतील तर आपण स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब आज म्हणत आहेत की मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, जिल्हा परिषद शाळा मोठ्या झाल्या पाहिजेत, आमच्या शाळा हायफाय आहेत। आणि आपल्याच युतीतले एक पदाधिकारी संविधानिक पदावर बसलेले शाळांमध्ये जाऊन अशा घाणेरड्या भाषेत, ते पण तुमची वही वाटली नाही म्हणून, काय एवढ्या वहीत, आणि ही वही वाटली नाही म्हणून तुला पोलीस स्टेशनमध्ये घालीन, असा कुठला नियम आहे? तुमच्या हे चेहरे असलेले छान छान वया वाटल्या नाही म्हणून शिक्षकांना पोलीस स्टेशनला जाणार? शिक्षक रडत बसले होते, त्यांनी कुठं तर आयुक्तांकडे जाऊन तक्रार केली असं कळालं, पण काहीच नाही, त्यांच्या दबाव पुढे चालत नाही। मी ही गोष्ट आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते अजितदादा, हे जर आज जिवंत असते, आम्ही मिस करतोय त्यांना, आज आम्ही त्यांच्याकडे जर तक्रार केली असती तर काय झालं असतं तुम्ही विचार करा। आम्ही सुनेत्राताईंकडे पण ही तक्रार करणार आहे की तुमच्याकडे ही वही दाखवली जाते तिथं आणून, आणि इथं आणून मात्र लोकांच्या मुंडक्यावर बसून आचारसंहितेत वाटा आणि ह्याच्यात प्रायव्हेट शाळेंचा ॲडव्हर्टाईज, हे कुठंच या गोष्टी चालत नाही। पण हम करे सो कायदा। तर माझी मिरजकरांना विनंती आहे, या शाळा वाचवायच्या लढाईमध्ये विनंती आहे, साथ द्या।